सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय। आज आम्ही नांदेड जिल्हा येथून किनवट तालुक्यातून फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन जो एक फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे मंच आहे, त्यानंतर आमचा जो एक ट्रेकिंगचा ग्रुप आहे, त्या ग्रुपच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी महाडच्या सौदातळी या ठिकाणी आलेले आहोत। सर्वप्रथम आम्ही रायगड या ठिकाणी जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आज या ठिकाणी सर्वजण विश्वरत्न विश्वभूषण बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाडच्या सौदातळ्याच्या ठिकाणी आलो। या ठिकाणी येऊन आमचे जीवन धन्य झाले। थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ज्या काळामध्ये तत्कालीन व्यवस्थेनं आमचे सर्व हक्काधिकार नाकारले होते, त्या काळात आम्हाला पिण्याच्या पाण्याचा अधिकार नव्हता, कसल्याच प्रकारचे हक्काधिकार नव्हते, ना आम्ही कोणासोबत बसत होतो ना उठत होतो। त्या तत्कालीन काळामध्ये व्यवस्थेच्या विरोधामध्ये विद्रोह करायचं काम या महामानवानं ज्या ठिकाणाहून केलं, त्या ठिकाणी आज आम्ही आलो। अक्षरशः अंगावरती शहारे येत आहेत की ज्या महामानवानं आंदोलनाची धगधगती मशाल ज्या ठिकाणाहून पेटवली, त्या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत। हा चौदार पाण्याचा सत्याग्रह हा केवळ पाणी पिण्याचा सत्याग्रह नव्हता, तर इथल्या तत्कालीन व्यवस्थेच्या विरोधामध्ये आणि इथल्या संबंध बहुजन समाजाच्या समर्थनात त्यांच्या हक्क अधिकाराची आणि अस्मितेची लढाई जी होती, जे तथागत विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या ह्यातीतच पूर्णत्वास नेली आणि या व्यवस्थेला इथंच नामोहरम केलं। तर या ठिकाणी आमच्या संबंध ग्रुपच्या माध्यमातून मी असा संकल्प करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून व्यवस्थेच्या विरोधामध्ये आमचा हा बुलंद आवाज या ठिकाणी अवकीर्ण चालू राहील। त्यासाठी आमचे प्रेरणा स्रोत मार्गदर्शक प्राध्यापक विजयजी खुपशे हे आमच्या सोबत आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी आम्ही सामाजिक कार्यक्रमामध्ये दाखल होत असतो। तसेच आमचे सुशील पाटील या ठिकाणी आमचे लिंगायत समाजाचे मित्र, जरी ते लिंगायत असतील तरी फुले शाहू आंबेडकरांच्या बाबासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन नेहमीच आमच्या सोबत राहतात व खांद्याला खांदा लावून या ठिकाणी सार्वजनिक कामामध्ये सहभागी असतात। अशा मित्रमंडळीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आहोत। तसेच आमचे गंगाधररावजी भुरके ज्यांच्या प्रेरणेनं आणि ज्यांच्या तळमळीनं आम्ही आज इथं दुसरी वेळ सोय आमची या ठिकाणी पोहोचण्याची। तर मी या ठिकाणी सर्वांना अशी विनंती करतो की ज्या महामानवानं ज्या ठिकाणाहून क्रांतीची ज्योत तेवत ठेवली आणि या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आंदोलन करून ते आंदोलन यशस्वी केलं आणि या व्यवस्थेला चपराक दिली, त्या महामानवाचा या ठिकाणी सर्वांनी जयघोष करावा अशी मी सर्वांना विनंती करतो। विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद।